घर में भी फिट और बजेट में भी फिट। एकबोटे इझी फिट फर्निचर, कमी जागेत आणि कमी बजेट मध्ये घरात सहज बसणारे एकबोटे इझी फिट फर्निचर। आजच जवळच्या एकबोटे फर्निचर शोरूमला भेट द्या। www.ekbotefurniture.com। नमस्कार, मी विष्णू स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आणि नेहमी आमचा प्रयत्न असतो की स्पीड न्यूजच्या माध्यमातून नवीन हटके काहीतरी तुमच्यासमोर घेऊन यायचं, नव्या व्यक्तींना तुमच्यासमोर घेऊन यायचं, एक अशा व्यक्ती ज्यांनी खूप काही जगावेगळं करतायत, जे समाजासाठी झटतायत आणि जे शून्यातून वरती पोहोचलेत, अशा निरनिराळ्या व्यक्तींना आम्ही तुमच्यासोबत घेऊन येणार आहे। आणि आज तब्बल 1000 लोकांचे प्राण ज्यांनी वाचवले आणि 3-3.5 अशा बॉडीज ज्यांनी बाहेर काढल्या की ज्या वासाला लोक थांबतही नाही, असेच आपत्कालीन जीवरक्षक म्हणून प्रसिद्ध असणारे दिनकरजी कांबळे आज आपल्या सोबत आहेत। दिनकरजी, स्पीड न्यूज लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण यांचा थोडक्यात जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर यांचं कार्य इतकं मोठं आहे की ते आपल्या 15-20 मिनिटाच्या इंटरव्ह्यू मध्ये सामावणे इतकं नाहीये, तरी पण आपण यांचा जीवन प्रवास थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा आज प्रयत्न करूया। दिनकरजी, मी सुरुवात करतो, आता तुमचं वय काय? आता माझं वय वर्ष 44 आहे। वय वर्ष 44 आणि ह्या कामामध्ये किती वर्ष आहात? या कामामध्ये गेले मी 29 वर्ष कंटिन्यू आहे। वय वर्ष 44 आणि 29 वर्ष अविरत हे काम करतात। हे काम काय आहे हे आपण जाणून घेऊयाच, पण मला सुरुवात करायची आहे की तुम्ही ग्रामीण भागातून आहात। हो सर। आणि ते मला बालपणापासून जाणून घ्यायचंय की बालपण कसं गेलं, शिक्षण कसं सुरू होतं, मग आपण पुढच्या मुद्द्यांकडे बोलूया। ऍक्च्युली तसं माझं मूळ गाव कोल्हापूर पासून जाताना 12 किलोमीटरवरती आहे, कांडागाव म्हणून गाव आहे ग्रामीण मध्ये। आणि पूर्वीपासूनची आमची परिस्थिती अगदी हलाखीची, आणि आमची ना शेत ना जमीन ना स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय, म्हणजे मोलमजुरी करून आमचं चरित्र चालवतं। म्हणजे अशा पद्धतीनं गावातल्या मराठी शाळेच्या माध्यमातून 1ली ते 7वी पर्यंत माझं शिक्षण तसं बऱ्यापैकी झालेलं आहे। म्हणजे तुमचं शिक्षण 7वी पर्यंत आहे? हो, ऍक्च्युली मी गावातल्या ते मराठी शाळेमध्ये 7वी पर्यंत शिक्षण शिकलो। ओके। आणि तिथून पुढे मी ऍडमिशन 8वीला मी इचलकरंजीला गेलो, न्यू इंग्लिश स्कूल म्हणून जे स्कूल आहे इचलकरंजीमध्ये, म्हणजे बापूजीराव साळुंखे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था जी इचलकरंजीमध्ये आहे। बरोबर। तर तिथं मी ऍडमिशन घेतलं होतं 8वीला। तर ते ऍडमिशन घेण्याच्या पाठीमागचा पण उद्देश माझा वेगळा होता, कारण आम्ही तसं ऍक्च्युली आमचं कुटुंब मोठं होतं। आम्ही 4 भाऊ आणि 2 बहिणी, आणि महत्वाचं म्हणजे आमचं परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळं 2 टायमाचं जेवण सुद्धा मिळणं खूप महत्वाचं होतं। मग त्यासाठी विषय असा होता की अरे यार, 2 भाऊ तर माझी चाकरी होते आणि मी आणि माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, हा मोठा भाऊ पडती काम करत होता, तो त्याची शाळा करून तो काम करत होता, आणि मी लहान असल्यामुळे माझं कसं होतं की मी काय सांगल ते आपलं इकडे तिकडे मिळेल ते काम करत होतो। पण पोटाची उपासमार होत होती खरी स्टोरी म्हणजे, आणि ही उपासमार होती म्हणून मी विचार केला की अरे मला मुबलक खाय मिळत नाही, मग काय करायचं। मग मला एकानं सूचित केलं की 7वी पास झाल्यानंतर पुढे तू काय करणार? म्हटलं बघू, म्हणलं काय माझ्याकडे तर पैसे नाही, म्हणलं आमची परिस्थिती हलाखीची आहे आणि पुढे शिक्षणचं काय डोक्यात विषयच नाही येऊ शकत, कारण मी माझ्या घरच्यांना सांगू शकत नाही माझ्यासाठी पैसे खर्च करा म्हणून। बरोबर। तर मग त्यानंतर एक जण मला सांगितलं की तू हॉस्टेल ऍडमिशन एखाद्या हॉस्टेलला वगैरे घे। मग महात्मा गांधी वसतिगृह म्हणून इचलकरंजीला मी त्या ज्या शाळेमध्ये मी ऍडमिशन घेतलं हायस्कूलमध्ये, तर तिथं ते महात्मा गांधी वसतिगृह होतं, त्या वसतिगृहामध्ये मला राहायची आणि झोपायची सोय झाली। पण तिथं ऍडमिशन घेण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच होता की मला किमान 2 टाइम मला भरपूर खायला मिळेल आणि माझं पोट भरेल माझ्या वाढत्या वयानुसार। शिक्षण घेणं हा उद्देश तिथं माझ्या डोक्यात नव्हता,
फक्त माझं पोट भरावं ह्या उद्देशाने मी तिथं ऍडमिशन एवढी घेतलं. गरीब परिस्थिती तुम्ही ऐकताय की अंगावर काटे उभा राहतायत की म्हणजे शिक्षण शिकाल तर टिकाल असं म्हटलं जातं आणि शिक्षण घेण्यामागे उद्देश हा किंवा ऍडमिशन घेण्यामागचा उद्देश हा होता की 2 टाइमचं खायला मिळावं. खरंच भयानक वाटलं हे ऐकून. आताही मला वाटतं की तुम्ही आताही एका साध्या घरात राहता. हो आजही तशीच परिस्थिती आहे काहीशी. हो हो काहीशी सुधारणा झाली असेल ऑब्व्हियसली, पण आजही त्या जेवढं तुमचं काम आहे, 29 वर्षाचं काम आहे, त्यातून तुम्हाला जेवढं वलय प्राप्त व्हायला पाहिजे होतं किंवा अगदी प्रशासन असेल, गव्हर्नमेंट असेल, सगळ्यांच्याकडून तुम्हाला जेवढा सपोर्ट मिळायला पाहिजे होता, तो मिळताना आम्हाला अजिबात दिसत नाही. आम्ही पेपरला नेहमी तुमच्या बातम्या वाचत असतो. तर याविषयी काय सांगा? म्हणजे आत्ताच्या तुमच्या परिस्थितीबद्दल एकूण काय सांगा? ऍक्च्युली सांगायचा मुद्दा असा आहे की आज जे माझ्या हातून जे काय कार्य घडतं, बचाव करायचं, मदत करायचं, तर हे कार्य गेली 19 वर्ष मी करतोय. तर हे कार्य करण्याच्या पाठीमागची एक थोडीशी स्टोरी सांगतो मला. हा. की हे काम मी फॅशन म्हणून नाही करत, हे काम मी शौक म्हणून करत नाही, हे काम समाजात का एक वेगळा स्टंट म्हणून नाही करत. तर हे काम असं करतोय की वयाच्या 14व्या वर्षी माझ्या घरात प्रसंग आला होता. ओके, मग मला त्याच मुद्द्याकडे यायचं होतं की तुम्हाला हे जीवरक्षणाचं काम गेली तुम्ही 29 वर्ष करताय, तर याची प्रेरणा कुठे मिळाली किंवा ही सुरुवात कशी झाली? तर ऍक्च्युली त्यावेळेला काय झालं की माझ्या जो घरात प्रसंग आला तो प्रसंग एवढा भयानक होता की त्यामध्ये खूप सारी लोक मदत करणारे होते, पण ते मदत आम्हाला मिळू शकली नाही त्यांची. तर तो प्रसंग मी सांगतो तुम्हाला की आम्ही 4 भाऊ 2 बहिणी आणि मी सगळ्यात शेवट शेंडपळ आणि माझ्या मोठ्या भावाच्या मिसेसना, माझ्या मोठ्या वहिनीला डिलिव्हरीमध्ये रक्तस्राव झाला आणि त्यांना ऍक्च्युली त्यांचं मानसिक संतुलन बिघडत होतं, म्हणजे त्यांना मनोरुग्णाचे झटके येत होते. बराच कालावधी असा की ते औषध वगैरे चालू होती गव्हर्नमेंटची, पण ती गोळी चुकली किंवा इनकेस ओव्हर झालं तर मग तो झटका यायचा आणि त्या ह्याच्यामध्ये ती कुठेही फिरत होती. पण घरातून गेली तर ती 4-8 दिवसांना 8-10 दिवसांना परत येत होती. पण ज्या दिवशी माझी वहिनी घरातून गेली, गावामध्ये पारायणचा कार्यक्रम चालू होता आणि पारायणचा कार्यक्रम चालू असताना माझ्या खुपटेवाच्या घराच्या दारातलं अंगण सारवलं आणि प्रसाद घ्यायसाठी ती पण येत होती. आम्ही सगळी प्रसादाला गावामध्ये गेलो होतो. मग शेजारच्या एका काकून सांगितलं की तुझ्या पायाच्या पिंडीला शेण लागलंय आणि ते तू काय कर, पाय धुवून तू प्रसादाला जागा खाली बसून प्रसाद घ्यायचा आहे. आणि मग असं झाल्यानंतर मग ती वहिनीने माझ्या फिरून बघितल्यानंतर तिच्या लक्षात आलं की अरे होय की आपल्याला हातपाय धुवून जायला पाहिजे, आणि ते परत फिरली हातपाय धुवायला जायचं म्हणून. आणि नेमका तो झटका आला आणि राहत्या घरापासून अर्धा-पाऊण किलोमीटरवरती एक 10 बाय 25 असा खड्डा मारायला होता विहीर काढण्यासाठी त्या शेतकऱ्यानं. बरोबर. तर तो खड्डा असा होता की ती विहीर खोदायला चालू केली, शेवटचं दगड फुटत त्यामुळे तिने ब्लास्टिंग लावलं होतं आणि ब्लास्टिंग लावल्यानंतर ते शेवटच्या ब्लास्ट ज्यावेळेला झाला त्यावेळेला खूप साऱ्या त्यातल्या शिळा निघाला आणि तिथं पाणी लागलं. तर साधारणतः डेप्थ 25 फुटाची होती ती. मग जेवढ्या शिळा निघतात, जेवढी दगड निघतात तेवढी तिने शक्य होईल तेवढी काढली. त्यानंतर पाण्याची लेवल फुल झाली आणि मग त्याला पायऱ्या नव्हत्या. मग ते गावात चावीला पाणी नाही आले की गावातली आमच्या तिथली लोक सगळी काय करायची की त्या विहिरीला अशी साखळी करत होती आणि खाली घागर भरायची, ती साखळीने पास करायची. तर त्या विहिरीला भिंतीला धरून खाली उतरावं लागत होतं. तर त्या विहिरीमध्ये ही पायदळ म्हणून उतरली आणि तिचा तिथल्या एका दगडावरून पाय निसरला, ती एका शिळेत जाऊन अडकली. शिळेत जाऊन अडकल्यानंतर साधारणतः ही निसर्गाच्या नीतिनियमानं किंवा नियमानं एखादी पाण्यात डेड बॉडी असेल तर ती डेड बॉडी साधारणतः 2 ते 3-4 दिवसानंतर वरती यायला पाहिजे. पण हे तसा प्रकार घडला नाही. ही बॉडी जवळ 10 ते 15-16 दिवसानंतर ही बॉडी पाण्यावरती फ्लोटिंग झाली. बापरे. आणि ती अशी फ्लोटिंग झाली की ज्यावेळेला ती शिळेत अडकली होती की त्यावेळेची पूर्वीची पद्धत कासोटा पद्धत होती, त्यामुळं ते दोन्ही पाय शिळेत अडकल्यामुळं बॉडी फुगल्यानंतर जे वरती यायला पाहिजे ती लॉक होऊन राहिली. आणि विहीर नवीन असल्यामुळे तिथं जलचरण प्राणी जे असतात पाण्यात ते नसल्यामुळं ती बॉडी कटआउट करायला चान्स मिळाला नाही. त्यामुळे एवढा लेंदी प्रोसेस झाली डेड बॉडीज वर यायसाठी. तर ज्याला डेड बॉडीज वरती आली त्यावेळेला सगळे पार्ट असे विस्कळीत झाले होते. मग हे काम करणारी माणसं अशी पण आहेत मदत करणारी. मी ज्या लोकांच्या नावारूपाला लोकांच्या समोर आहे अशा पद्धतीनं पूर्वीपासून माणसं काम करतात. मग काही लोक म्हणली की अरे ठीक आहे, म्हणले अमुक तमुक माणसं बोलावं. मग गावच्या काय प्रतिष्ठित लोकांनी, पोलीस पाटील असतील, गावातील काय पंचमोडे असतील, गावकरी असतील, परत त्यानंतर पोलीस प्रशासन, अशा लोकांनी काही माणसं पाचारण केली
त्यांना काय पैसे पण देऊ करायला ठरले आणि मग डेड बॉडीज काढायचे म्हणजे हे धाडसच काम. बरोबर. मग त्यासाठी मग हे ड्रिंक करणं, अल्कोहोल घेतल्याशिवाय काही माणसं डेअरिंग करू शकत नाहीत. मग त्या माणसानं त्याची सुद्धा व्यवस्था केली. पण ज्यावेळेला ते उसाच्या बांधावनं त्या विहिरीपाशी पोहोचलीत त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की अरे हे आपण नाही काढू शकत. कारण 1 पीस मध्ये ती बॉडी नव्हती तर लूज पीस मध्ये बॉडी होती आणि त्याच्यामध्ये सगळ्या माशा होत्या आणि ते घोंगावट माशा होत्या. त्यातनं ते बॉडीचे पार्ट दिसत होते. त्यामुळे ते म्हणले की तुम्ही दुसरी माणसं बोलवा आणि ही बॉडीगार्ड आम्ही काढू शकत नाही. मग त्यावेळेला मी माझ्या वहिनीचं असं घडणार नाही कारण माझी वहिनी गेली परत येते ती ही अपेक्षा होती की माझी आई घरात नसताना गरम गरम मला भाकरी खाऊ करून घालणारी माझी वहिनी, माझ्या आईसारखी वहिनी. म्हणून मी अपेक्षा होती की माझी वहिनी परत येणार. आणि ज्यावेळेला मला लोक म्हणली खरंच तुमची घरातले म्हणल्यानंतर मी राहत्या खुपटेवजा घरापासून मी उसाच्या शेतजमिनीच्या उसातनं मी त्या विहिरीपाशी पोहोचलो. विहिरीपाशी पोहोचल्यानंतर त्या विहिरीपाशी असणाऱ्या एका पेरवीच्या झाडात चढून बघितले मी की खरंच माझी वहिनी आहे का बघू म्हटलं. आणि मग वाऱ्याच्या फ्लोनं ती बॉडी फिरली. फिरल्यानंतर मग मला त्या वहिनीचा माझ्या तो ब्लाऊज आणि तो कासोटा काढल्या साडीचे जे हे होते कारण कासोट्यानं जे बांधव होतो तेवढाच पीस जाम होता. बाकी सगळे पीस सुट्टे झाले होते. ब्लाऊज फाटून आणि एक पीस पाण्यावर तरंग होता. आणि माझी खात्री झाली की बाबा ही माझीच वहिनी आहे. आणि मग मी शाळेचा अंगातला शर्ट काढला आणि उडी मारली. ती बॉडी बाहेर घेऊन असे म्हणजे अक्षरशः तुम्हाला तो पीस असे वगळत होते. मी ते आणून बाहेर विहिरीच्या बाहेर जमिनीवर ठेवली चांगल्या जागेला. आणि मग माझ्या डोक्यात एक चांगले असे विचार आले की आयुष्यभर हे काम करायचं आपण. क्या बात आहे. त्यावेळी वय काय होतं साधारण तुमचं? त्यावेळेला वय वर्ष माझं 14 होतं. क्या बात. खरंच माझ्या स्वतःच्याच अंगावर इथे इंटरव्ह्यू शहारे येत आहेत की वय वर्ष 14 त्यावेळी एका छोट्या मुलाच्या डोक्यात येतं की आपण आता इथून पुढे हे कार्य कंटिन्यू करणार आहे आणि समाजासाठी करत राहणार आहे. खरंच तुमच्या कार्याला सलाम आहे. आपण इंटरव्ह्यू मध्ये पुढे जाऊयात. आता मला विचारायचं की ते वय वर्ष 14 होतं तेव्हापासून तुम्ही हे काम करताय. आजवर तुम्ही हजारो लोकांचे प्राण वाचवलेत. अशा हजारो डेड बॉडी जे लोक त्यांचा दरवळणा वास बघून तिथं थांबू सुद्धा शकत नाहीत असे तुम्ही आता हे पार्ट वाईज असे खूपसं तुम्ही सांगितलं जसं पार्ट वाईज बॉडीज तुम्ही आजवर बाहेर काढलेल्या आहेत. तुम्ही हे काम करताय. तर हे या कामा व्यतिरिक्त तुम्ही काय करता? आता ऍक्च्युली कसं आहे की हे ज्यावेळेला काम मी हे मदतीचं काम चालवलं या व्यतिरिक्त मी व्यवसायाने मोटरसायकल मेकॅनिक आहे. मोटरसायकल मेकॅनिक आहे मी. खूप साऱ्या कंपनीमधला माझा अनुभव आहे. म्हणजे तुम्ही मोटरसायकल मेकॅनिक आहात पण आता तुमचं काम एवढं वाढलंय की तुम्ही कंटिन्युअस या कामातच बिझी असता. आता मी यांना आल्यानंतर स्टुडिओमध्ये मी बघितलं तर आताही त्यांच्या कमरेला रोप आहे. म्हणजे हा माणूस ज्यावेळी बाहेर पडतो आपत्ती कधी सांगून येत नाही त्यावेळी हा सगळा लवाजमा या माणसाच्या सोबत असतो. हे सगळं साहित्य असेल किंवा तुमचं फिरणं वगैरे कशावरून चालतं? हे सगळं मोटरसायकल यामा RX गाडी आहे. सेकंड हँड गाडी आहे. त्या गाडीवरून हे सगळं मी अख्खा महाराष्ट्र कर्नाटक फिरतो आणि लोकांना मदत करतो. 2 व्हीलरवरून हे सगळं फिरत असलं सगळं फिरतो मी. मला आता ह्याच्यात एक विचारायचं आहे तुम्हाला की एवढं तुम्ही कार्य करताय. तुम्ही आपत्ती व्यवस्थापनामध्ये लोकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करताय. डेड बॉडीज बाहेर काढताय. तर याच्या बदल्यात तुम्हाला काही मानधन वगैरे मिळतं का? नाही मिळत. मानधन मिळतच नाही. मानधन नाहीच मिळत. आजपर्यंत मानधन कोणी दिलं पण नाही. बऱ्याच वेळा काय होतं की काय समाजातले असे काय जी माणसं जाणकार आहेत की ज्यांच्यावरनं ही वेळ बेतून गेली आहे अशी माणसं मला वाटते साधारणतः हजारात मला वाटते साधारणतः एक 3% माणसं असतील की बाबा ते पेट्रोलसाठी म्हणून आपल्याला तो मेहनत देतात. म्हणून बाकी कोणतरी फोन करतं आणि काम आपल्याकडनं सेवा करून घेतं आणि तो माणूस तिथनं निघून गेला असतो. म्हणजे जसे 108ला कॉल केला जातो की बाबा एक तुम्ही इथं अपघात झाला तुमची गाडी पाठवा आणि तो माणूस तिथनं निघून जातो. त्याच पद्धतीनं माझं हे कित्येक वर्ष काम चालू आहे की मला छोट्या 10 वर्षाच्या मुलांना जरी फोन केला तरी मी जाऊन तिथं मदत करतो. एखाद्या पालनी समजा साप आला किंवा एखाद्या 10 वर्षाच्या मुलांना फोन केला किंवा एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना फोन केला की असं की कांबळे जीवरक्षक दिनकर कांबळे बोलताय का तर मी म्हणतो हो तर आमच्या इथं असं एक मोठा साप आला आणि आम्हाला तुमची मदत हवी. मी जातो साप धरतो मी त्याला त्याच्या आदिवासामध्ये जंगलात येऊन सोडतो. पण तिथे गेल्यानंतर त्या माणसाने जे विचार करायला पाहिजे की बाबा हा माणूस बिना मोबदला करतो ह्याची स्टोरी काय आहे हे न जाणता की माझं काम झालं की विषय संपला असा बऱ्यापैकी खूप सारा अनुभव आहे. पण लोक तर तुम्हाला मानधन देत नाहीयेत आता जसं तुम्ही म्हणताय पण प्रशासनामध्ये देखील प्रशासनाकडूनही तुम्हाला नेहमी आमंत्रित केलं जातं अशा
अशी ज्यावेळी तुम्हाला मदतीची गरज असते, तर प्रशासनाकडून तरी काही अशी मदत झाली आहे का किंवा होते का? नाही, प्रशासनाकडून तर अजिबात आतापर्यंत तरी तशी मदत झालेली नाही आणि कधी केली पण नाही तिने. पण भविष्यात करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण तत्पूर्वी मी त्यातला एक छोटासा माझा एक दुसरा एक मुद्दा सांगतो की ज्यावेळेला मी माझ्या वहिनीची बॉडी काढली त्यावेळेला जे माझ्या डोक्यात एक चांगले निसर्गाने विचार आणले की आयुष्यभर हे तू काम करायचं नाही. हे काम करत असताना काय करायचं, तर हे आयुष्यभर तू काम करायचं की हे काम करत असताना तू कुठलाही जाती धर्म वर्ण भेद हा मानायचा नाही. हे काम करत असताना तू ज्याच्यामध्ये जीव आहे अशा जीवानं वाचवायचं, ज्याच्यातून जीव गेलाय अशाही जे तू त्या चितेला बाहेर काढायचं. असंही माझ्या डोक्यात विचार येत गेले की हे काम करत असताना तू कुठलं व्यसन करायचं नाहीस. हे काम करत असताना तू कुठला मोबदला घ्यायचा नाही. मी वैयक्तिक घेतलेले निर्णय आहेत. म्हणजे माझ्या डोक्यात आलेले विचार मी सांगतो तुम्हाला. पण समोरच्याला काय जाणायचं काय नाही तो समोरच्याचा विषय आहे. मला वाटलं माझ्या वयाच्या 14 वर्षी की माझ्या घरातल्या माझ्या वहिनीसाठी माझ्या गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाने कॉन्ट्रीब्युशन काढून अशा काम करणाऱ्या माणसांना त्यांचे काय असेल ते मेहनताना देऊ करून सुद्धा मदत कार्य झाली गेली नाही. मग त्यासाठी मी ठरवलं की आपण असं ह्याच्या अगेन्स्ट करायचं की आपण हे जे कुठलाही मेहनताना न स्वीकारता समोरची व्यक्ती ही माझ्या रक्ताची आहे, माझ्या कुटुंबाची आहे, माझ्या नात्यातली आहे. माझ्या कुठला जात धर्म वर्ण भेद कुठला गरीब श्रीमंत हा कुठलाही संबंध नाही. तो एक मानवता म्हणून आणि एक माणूस या नात्याने मी हे काम सातत्याने करत आलेलो आहे. हे काम करत असताना कुठल्या प्रसिद्धीत जायचं नाही. हे काम करत असताना कुठलं व्यसन करायचं नाही. मी साधी बडीशेप सुद्धा खात नाही. म्हणजे आजपर्यंत फील्डवर साधारण मला वाटते एक 1600-1700 बॉडी मी आजच्या ह्याच्यामध्ये मी फील्डवर ज्या हँगिंगच्या असेल किंवा पॉइझनरचे जे असतील की डेन फॉरेस्टमध्ये पडलेल्या बॉडी असतील की त्या उचलून आपण नेऊ शकत नाही, जाग्यावरती वितळ वगळत असतात अशा बॉड्या पीएम करतात. अशा बॉड्या बऱ्याच अशा मी साधारण एवढ्या बॉड्या मी साधारणतः आजपर्यंत पीएम केलेले आहेत. सांगायचा माझा तत्पर असा आहे की मी जे निर्णय घेतले जसे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली त्या पद्धतीनं की बाबा कोणतरी एक तत्व एक निष्ठ राहण्यासाठी कोणतरी स्वतःला बंधन घालतंय आणि तो एक महत्वाचा आदर्श हा महाराजांचा माझ्यासमोर होता आणि त्या अनुषंगाने मीही माझ्या मनात शपथ घेतली आणि आजपर्यंतचा प्रवास आहे. कोण मदत करो न करो करल तोही माझा, नाही करल तोही माझा, कारण तोही माझा. जसं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. पण मला इथेही ह्यांनी जरी सगळं हे मान्य करून हे सामाजिक कार्य म्हणून जरी उतरत असतील तरी हे प्रशासनातील काही अधिकारी बघत असतील, राजकारणी लोक बघत असतील हा इंटरव्ह्यू किंवा सर्वसामान्य लोक बघत असतील. मला सांगणं एकच आहे या माध्यमातून की या माणसानं जरी ठरवलं असलं की समाजकार्य करायचं, कुठल्याही मानधनाची अपेक्षा ठेवायची नाही, पण या माणसाचं काम इतकं आता वाढलंय तर हा माणूस जर चांगला असेल, त्याचं कौटुंबिक आयुष्य जर चांगलं असेल तर यांच्याकडून अजून चांगलं कार्य होऊ शकतं. त्यामुळे अशा लोकांना मानधनाच्या स्वरूपात असेल काही किंवा प्रशासनाकडून काही मदतीच्या दृष्टीने असेल ही मदत होणं गरजेचं आहे, तर हे काम कायमस्वरूपी पुढे चालू शकतं. म्हणजे कितीही कशाचेही आपण सोंग काढू शकतो आपण म्हणतात, पण पैशाचं सोंग माणसाला कधी काढता येत नाही. आणि तुमचं एक कुटुंब आहे, ते कुटुंब चालणं गरजेचं आहे. तुम्ही जसं हालाकीच्या परिस्थितीतून पुढे आलात तसं जीवन तुमच्या मुलांना नको जगायला लागू, म्हणून मदत होणं गरजेचं आहे. काम अफाट आहे, पण त्या कामाला फक्त लोकांनी त्यांना बाहेर काढलं, वाहवा म्हटलं, सोडून दिलं, तुमचं काम झालं आणि आपण निघून गेलो, ह्या अशा गोष्टी करून चालणार नाहीत असं मला वैयक्तिक वाटतं. मला तुम्हाला आता याच्यानंतर विचारायचं आहे की तुम्हाला असा प्रशासकीय लेवलच्या कामाचा काही अनुभव वगैरे आहे? मी 2018ला कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून होतो. अच्छा. आणि ते पद होतं ते मानधन तत्वावरती होतं. आताही सध्या मानधन तत्वावरती सगळी पद आहेत प्रत्येक महाराष्ट्रामध्ये. तर तो माझा 1 वर्षाचा कालावधी होता. तो कालावधी माझा 1 वर्षाचा पूर्ण झाला आणि मग त्यानंतर परत जाहिरात सुटली. त्यानंतर मग परत तिथं दुसरी अधिकारी आले तिथं. तर 1 वर्षाचा मला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून मला चांगल्या पद्धतीचा तिथला अनुभव आहे. आणि प्रशासन लेवलच्या तिथल्या काय मंडळींना अगदी जीवाभावासारखं, म्हणजे मी तिथं एक अधिकारी आहे हे भासवूच दिलं नाही. एक कुटुंबातले आपण सदस्य आहोत आणि प्रत्येक जणांना आपापलं काम सांभाळायचं. म्हणजे मी तिथे शिपायाला साहेब म्हणून बोलवत होतो. हे साधारण उदाहरण सांगायचं म्हणलं की तिथं
जोशी काका म्हणून एक ज्येष्ठ रिटायरला आलेले एक व्यक्ती होते, तर त्यांना मी काकाशिवाय बोलवतच नव्हतो. त्यानंतर बाटुंगी नावाचा एक तिथं एक शिपाई आहे, तर त्याला मी बाटुंगी साहेब म्हणून बोलवत होतो. मग शिपाईला साहेब म्हणून बोलवतो आणि माझ्याकडे तिथं जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे साहेब आहेत यांना सगळ्यांना दादा काका ह्या पद्धतीनं मी एक वातावरण ठेवलं होतं. कारण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काम करत असताना तुमचं ब्रेन न्यूट्रल आणि शांत पाहिजे. अगदी बरोबर. तुमच्यावरती कुठलं प्रेशराईज करून जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही त्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. डिप्रेशनमध्ये गेला 100% प्रॉब्लेम क्रिएट होतात. याचे बरेचसेच अनुभव मलाही आलेले आहेत. त्यामुळे हा एक 2018चा माझा तो अनुभव महत्वाचा आहे. 2018चा तो अनुभव आहे आणि 2018 नंतर लगेचच 2019चा एक महाविशाल असा पूर कोल्हापूरनं आणि सांगलीनं अनुभवला, पश्चिम महाराष्ट्रानं अनुभवला. तर त्यामध्ये तुमचं कार्य आम्ही अनेक वर्तमानपत्रातून वगैरे पाहिले. तर त्यावेळेच्या कार्याबद्दल काय सांगाल? काही अनुभव आहेत की जे अंगावर शहारे उभी करतील किंवा काय काम होतं त्यावेळेस तुमचं? आता ऍक्च्युली 2019 जर विषय बोलायचा म्हणला तर साधारणतः पूर्वी येण्याच्या अगोदर मी काही माझ्या लोकल चॅनेलला पण एक न्यूज लागली होती, बी चॅनेलला कोल्हापूरच्या. ओके. तर साधारणतः पूर परिस्थितीची जी गावं आहेत ह्या गावामध्ये जाऊन मी पाण्याची लेवल किती आहे, किती वाढेल ह्याचा मी एक अभ्यास करतो. मला वाटतं आता जे आपलं ऑफिस आहे विनेस कॉर्नर सुद्धा बऱ्याच ठिकाणी मी ऍक्च्युली ते मार्क केलं होते की एवढ्या लेवलला पाणी आहे. समजा एवढा कॅचमेंट एरियात पाऊस झाला तर एवढं पाणी वाढू शकतं. आणि मी काही लोकांना सांगितलं होतं की पाणी वाढणार आहे, की तुम्ही 2005चा जर तुम्ही जर सारांश करून बसला की एवढं पाणी येऊ शकत नाही तर ते तुम्ही डोक्यानं काढा. पण 100% पाणी आता एवढं आहे तर बाबा तुम्ही स्थलांतर व्हा. मी म्हणजे प्रशासनानं सांगायच्या अगोदर मी चिखली, आंबेवाडी आणि जे आमच्या भागात हळदी वगैरे जे म्हणजे पाणलोट क्षेत्रात जाणारे जे एरिया आहे ह्या लोकांना मी सावध करवतो. पण लोकांना काय वाटलं की दिनकर 2005 एवढा पूर येऊ शकत नाही. मग ती एक डोक्यात बसलेली कन्सेप्ट होती की 2005 नंतर आपण सेफ राहू शकतो, याच्या व्यतिरिक्त पूर येऊ शकत नाही. पण 2005 पेक्षा हा पूर मोठा आला. पण मी ज्यावेळा चिखलीवरून आंबेवाडीतून मी इकडे कोल्हापूरला येत असताना काही आंबेवाडीतील महिला आणि पुरुष त्यांना इकडे यायचं होतं आणि पाणी फोर्स होतं पेट्रोल पंपापाशी हायवेला, रत्नागिरी हायवेला. तर ते म्हणजे दिनकर दादा आमच्या फक्त महिलांना पलीकडे सोडायचं आहे. म्हणलं ठीक आहे. मग माझ्या कमरेचा पॉकेट लाईन रोप काढला, पण हा रोप मी त्यांना रेस्क्यू करू शकत नव्हतो. मला लगेच क्लिक झालं की बाबा आपण काय केलं पाहिजे. मी त्यांना म्हणलं थांबा म्हणलं. मी परत गावात गेलो ते आंबेवाडीच्या कॉर्नरला आणि तिथं गुढीपाडव्याची जी चिवकाट आहे ती चिवाटी आणली आणि चिवाटीला त्या सगळ्यांना लाईन वाईज पकडायला सांगितलं. आणि पाण्याच्या अगेन्स्ट फ्लोला मी उभा राहिलो आणि त्या पाण्याच्या अगेन्स्ट फ्लोवरून मी दाबत त्यांना इकडे साईडला घेऊन आलो. कुठं पंपावरती म्हणजे आपल्या शिवाजी पुलावरती. दरम्यान इंडियन नेव्हीची टीम कोल्हापूरमध्ये दाखल झाली होती, इनडायरेक्ट टीम दाखल झाली होती. पण इंडियन नेव्हीचे कर्नल साहेब अभिजित सर म्हणून होते, त्यांचा सगळा तो लावाजामा सगळा होता आणि ते मला बघत होते की नेमकं हा माणूस काय करतोय. कारण एका बांबूच्या सहाय्याने हा माणूस महिलांना बाहेर काढतोय म्हणजे 100% यातला काही अनुभव आहे. आणि मग त्यांनी सरांनी काही लोकांना विचारलं की अरे यार हे माणूस कोण, हे आदमी कोण आहे. मग लोकांनी सांगितलं, सर पण मराठी छान बोलत होते. मग ते म्हणले अहो इथला हा माणूस खूप वर्ष याला अनुभव आहे, 2005च्या पुरात पण या खूप लोकांना वाचवलंय वगैरे. मग ते सर मला अप्रोच झाले, म्हणले सर असं तुम्ही आम्हाला, मी इंडियन नेव्हीच्या असं तिने त्यांचं पोस्टिंग सांगितलंय. मी माझा मग शैक्षणिक त्याला सांगितलं की मी काय लेवलला आहे. कारण ज्यावेळेला इंडियन नेव्ही ज्यावेळेला काम करते त्याच वेळेला त्यामध्ये सगळे कमांडो असतात आणि सगळे ड्रायव्हर असतात, अंडरवॉटर ड्रायव्हर. तसाच माझा एक कोर्स पण रेस्क्यू ड्रायव्हर झाला. मी पॅडी इंटरनॅशनल क्वालिफाईड आहे. मी 120 फुटा समुद्रामध्ये सी मध्ये डायव्हिंग करतो. आणि हे सगळे मी त्या भाषेत म्हणजे इंडियन नेव्हीच्या लँग्वेजच्या भाषेत ज्यावेळेला मी बोललो त्यावेळेला ते मला एकदम अप्रोच झाले की ते म्हणले आम्हाला चिखली गावाचं नेव्हिगेशन करा, म्हणजे चिखलीतनं आपल्याला हे लोक स्थलांतर जिथं करायचे ती लोक सांगतायत तिथं यांना पोहोचवायचे. ठीक आहे करतो म्हणलं. आणि मला जे एक व्यासपीठ मिळालं आणि माझा तो अनुभव त्यांना एवढा उपयोगाला ठरला. आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी बोटी सगळ्या स्टँड बाय केल्या, सगळ्या बोटी स्टार्ट केल्या आणि तिथून आम्ही आंबेवाडीतनं चिखलीला गेलो. आणि चिखलीला गेल्यानंतर चिखलीमध्ये काही लोकांना आव्हान केलं. पहिल्या दिवशी काही लोक आले नाहीत, पण दुसऱ्या दिवशी लोक स्वतःहून बाहेर पडायला चालू झालेत. आणि बाहेर पडायला चालू झाल्यानंतर मग सोंदळे न्यायची होती त्यांना. पहिल्या दिवशी जी लोक होती ती काय कोल्हापुरात होती त्यांना आले. मग दुसऱ्या दिवशीच्या लोकांना सोंदळे न्यायचं होतं, कारण त्यांचं काय मत होतं गावकऱ्यांचं की आम्हाला कोल्हापुरात नको, सोंदळे सोडा. मग सोंदळे नेणार एवढा मोठा करंट वॉटर, कारण पंचगंगा संगम जो आहे पर्यायवरती तिथं जे करंट वॉटर तयार होत होतं पाणी, तिथं बोटी चालत नव्हत्या, त्याचं स्पीड कमी व्हायचं आणि सगळं शेतजमीन असल्यामुळं मशीन लॉक व्हायचे. मग
त्या ठिकाणी पहिल्या स्टेजला आम्ही शिस्तीत मी तो मार्ग काढला आणि मी तिथपर्यंत सोंदळीला पोहोचलो. पण येत्या वेळी परतीच्या प्रवासानं येताना चिखलीत आलो, पण जाताना आम्हाला वाटतं साधारणतः काहीतरी 1.5 तास लागला. अच्छा. आणि एमटी येत असताना साधारणतः काहीतरी मला वाटतं 1.25 तास लागला आम्हाला. मग मी थोडंसं टायमिंगचं कॅल्क्युलेट केलं की म्हणलं अरे काय तर चुकतं, म्हणलं आपल्याला ही लोक एवढं काढणं कमी वेळात काढणं हे गणित बसत नाही. परत दुसरी ट्रिप आम्ही ज्यावेळेला भरली, ज्यावेळेला पोहोचलो सोंदळीला, त्यावेळेला तिथल्या लोकलच्या मुलांना आव्हान केली की ज्यांच्याकडे भगवी टी शर्ट आहेत, ज्यांच्याकडे भगवी ओढणी आहे, भगवं कापड, गुलाबी कापड, रेड कलर कापड, कुणाकडे काय असेल तर तुम्ही मला द्या. आणि त्यांच्याकडे ते कापड घेतलं. मी एक ट्रॅक तयार केला असा की जी झाडं आहेत त्या झाडांच्या ओढणी मी ते फ्लेग लावलं आणि ते फ्लेग लावल्यानंतर चिखली ग्रामपंचायत तो फ्लेग आणि तो फ्लेग तो सोनतळी. त्यामुळं आमच्या बोटी एवढा जो वेळ जात होता, ती बोट आमची लोडेड बोट आमची साधारणतः मला वाटते 18 ते 17 मिनिटात तिथं पोहोचायला आली. आणि एमटी बोट आहे ती साधारणतः 3-3.25 मिनिटात चिखलीत यायला आली. त्यामुळे आम्ही ते 2 दिवसातच मिशन सगळं चिखली स्थलांतर करायचं संपवून टाकलं. माणसाचं शिक्षण 7वीचं आणि डोकं एखाद्या PhD झालेल्या माणसाचं. 7वी शिक्षण, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आणि त्या आपत्कालीन विभागात अधिकारी म्हणून काम, आणि 1000 लोकांचे वाचवलेले प्राण. खरंच हा इंटरव्ह्यू संपू नये असं वाटतं. तुमच्याकडून अजून ऐकून घ्यावं, पण प्रत्येकाला एक टाइम लिमिट असते. मला जाता जाता तुम्हाला विचारायचं आहे की आता तुम्हाला प्रशासनाला असेल, नागरिकांना असेल, काय आवाहन करायचंय आणि इथून पुढचा तुमचा प्रवास कसा असेल? ऍक्च्युली आता सध्या जो 2020चा जो आता फ्लड आहे, ह्या फ्लडमध्ये माझं प्रशासनाला एक विनंती आहे. बऱ्यापैकी जे आता सध्या वॉटरफॉल आहेत हे लॉकडाऊन केलेले आहेत. बरोबर. बऱ्याच ठिकाणी बंधारे आहेत, काही नौतरुण पोहण्यासाठी जातात. तर प्रशासनाला, महाराष्ट्र प्रशासनाला माझं एकच विनंती आहे की असा कुठलाही डेंजर झोन असेल फ्लडच्या संदर्भातला, मग किती तिथं करंट वॉटर असू दे, अशा ठिकाणी मी रेस्क्यू करण्याची माझी तेवढे एफर्ट्स, माझी ताकद आहे. मी प्रशासनाला ती मदत करू शकतो. जनतेला मला एक सांगायचं आहे की सध्या कोविडचं आणि कोरोनाचं प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं की पूर परिस्थितीमध्ये शक्यतो आपण जर सेफ घरात असेल तर घरातून पाणी कुठं आलंय म्हणून बघण्यासाठी जाणं आणि आनंद व्यक्त करणं किंवा सेल्फी काढणं हे टाळावं आणि प्रशासनाला मदत करावी. कारण प्रशासनाच्या ज्यावेळेला बोटी येतात, ह्या बोटीमध्ये विनाकारण मला का ते त्यांना मदत करायचं आहे, मला त्यांना पाण्याची बॉटल द्यायची आहे, मला त्यांना खाऊ द्यायचं आहे, हे डोक्यात न ठेवता की जी मदत करणारी मंडळी आहे यांना काम करण्यासाठी त्यांनी मुबलक वेळ उपलब्ध करून द्यावं, असे माझं नागरिकांना एक विनंती आहे. मला विनंती या दृष्टीने विचारायची होती की तुमच्या उपजीविकेसाठी सदान कदा या माणसाच्या डोक्यात समाजसेवाच येते. आता पण त्यांनी जे आवाहन केलं ते तुमच्या आमच्या भल्यासाठीच केलं. मला आता पुन्हा यायचं आहे की हे तुमचं काम अविरत आहे, सुरू राहील, याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण मला वारंवार तोच प्रश्न समोर येतोय की तुमच्या उपजीविकेचं काय? आता ऍक्च्युली कसं आहे की मी व्यवसायाने मेकॅनिक असल्यामुळं खूप सारे आता गेल्या वेळी माझं इंडियन नेव्हीच्या बऱ्याचशा बोटी बंद पडल्या आणि बोटची जी मशीन्स आहेत ही मी सगळे रिपेअरी करतोय. क्या बात. बोटचे सगळे मशीन रिपेअरी करतोय मी. त्याच्या पर्टिक्युलर त्यामधला माझा 2 वर्षाचा अनुभव आहे. मी एका वर्कशॉपमध्ये होतो आणि त्या वर्कशॉपमध्ये मी सगळं शिकलो. आणि मग इंडियन नेव्हीच्या कमांडर अभिजित सरांनी मला सांगितले की तुमची उपजीविका चालण्यासाठी मी माझ्या नेव्हीच्या ज्या काय बोट्स आहेत ह्या रिपेअरीला तुमच्याकडे देतो. ऍक्च्युली ह्या मार्चमध्ये हे माझं काम ऍक्च्युली मी जाऊन काम केले, तिथं चालू आहे माझं सध्या गोव्यामध्ये. आणि आता कोरोनामुळं जिल्हाबंदी असल्यामुळे मी गेलेलो नाही. पण आता सध्या जर समजा इंडियन नेव्हीच्या ऑनफिल्डला जर बोट समजा कुठं रेस्क्यूला गेल्या जर त्या समजा प्रॉब्लेम असेल तर ऑनफिल्डला मी जाऊन त्या बोटी रिपेअरी करणार. त्यामुळे त्या बोटी रिपेअरी करण्याच्या मशिनरीच्या लेबर चार्जेसमधनं बऱ्यापैकी आता मी काय रोजच मशीन कामाला येईल असं काय नाही, पण जे शक्य आहे तेवढं मी फक्त एवढं सांगू शकतो की माझ्या वैयक्तिक मी जे काय वाटतंय की बाबा आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, की मी आयुष्य वैयक्तिक कुठलं आयुष्य भोगू शकत नाही. कारण लिमिटेडमध्ये मी सगळं जगत असतो. जर समजा आज इन केस समजा मला जर मशीन नाही रिपेअर आलं तर वेळ पडली तर मी हमाली बी करतोय. वेळ पडली तर मी हमाली देखील करतो. हे अशी माणसं समाजामध्ये खूप हाताच्या बोटावर मोजणे इतपत असतात आणि त्यांना जपणं हे आपली
आद्य कर्तव्य आपण मानलं पाहिजे. कारण अशा व्यक्ती काही वर्षातून, खूप काही वर्षातून एखाद दुसरे जन्माला येत असतात. मंडळी, मला सांगायचा मुद्दा हाच आहे की यांचा एवढा स्ट्रगल आपण बघितलेला आहे आणि यांच्या कार्याबद्दल आम्ही कंटिन्युअस, तुम्ही आमच्या बॅकग्राऊंडला देखील सगळं हे बघताय की त्यांचं कार्य कसं आहे, कुठल्या पद्धतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून काम हे सगळं चालतं. शेवटी या इंटरव्ह्यूचा मला शेवट करायचा आहे त्यांच्या कार्याला सलाम करून आणि तुम्हा सगळ्यांना सांगायचं की हे काम अविरत पुढे चालू ठेवण्यासाठी गरज आहे ती एका मदतीच्या हाताची. थँक्यू सो मच. तुम्ही एवढा तुमचा वेळ काढून स्पीड न्यूज मध्ये आलात आणि तुम्ही एवढं सगळी माहिती आम्हाला दिलीत. तुमच्या कार्याला शुभेच्छा. धन्यवाद.